सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि, अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषु मिथ्याचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि, सुरामेरय्य मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि, शरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील संपादेथ। साधु साधु साधु। आता आपण थोडा धम्मश्रवण करूया। पॉइंट्स तरी ते भरपूर आहेत, पण थोडक्यात अनेक आईवडिलांच्या तक्रारी असतात की बंदीची मुलं आमची ऐकत नाहीत, त्रास देतात, हट्टीपणा जिद्दीपणा खूप करतात किंवा मुलांना वाईट सवय लागली। अनेक वेळा अनेक आई वडील आमच्या समोर बसतात, रडतात। काही काही आई वडील तर मुलं त्रास देतात, मुलांना वाईट सवय लागली। अनेक जण येतात विहारात, मी त्यांना विचारतो काय वय आहे तुमच्या मुलाचं मुलीचं? कोणी सांगतं 5-6 वर्षाचे, कोणी 7-8 वर्षाचे मुलाचे, कोणी 10-12-15 वर्षाचे, कोणी 17-18-20-25 वर्षाचे, आणि कोणी म्हणतात आणखी जास्त 30-40 वर्षाचा आमचा मुलगा आहे, दारू पितात, किंवा 20-25 वर्षाचा मुलगा आहे, 15 वर्षाचा मुलगा आहे, मुलगी दारू पितात, किंवा आणखी कोणत्या वाईट सवय लागली, व्यभिचार करतात, त्रास देतात, चोरी करतात, अनेक।
छोटे बच्चे सुद्धा 5-6 वर्षाचे हट्टीपणा जिद्दीपणा आई वडील कंटाळतात, येतात आमच्याकडे. तर मी त्यांना म्हणतो, मुलं मुली बिघडली, वाईट मारायला गेली, त्यात आई वडिलांचा सुद्धा दोष आहे. लहानपणापासून मुलांवर योग्य संस्कार, योग्य ट्रेनिंग, धम्माचं मार्गदर्शन त्यांना केलं पाहिजे. तुम्ही सर्कस पाहिलात ना अनेक वेळा. सर्कसमध्ये कोणते प्राणी असतात? वाघ, सिंह, हत्ती वगैरे वगैरे, गेंडा, जंगली प्राणी. आता मी ऐकलं की ते प्राणी आता बंद झाले म्हणून, पण पूर्वी तर होते, आपण आपल्या डोळ्यांना पाहिलेले. हत्ती सोंडेत ब्रश पकडून चित्र काढते, त्या शंकराच्या पिंडीची पूजा करते, फूल टाकणं, पाणी टाकणं, दूध टाकणं, पाणी टाकणं वगैरे वगैरे. सोंडेमध्ये हँडल पकडून ते 4 चाकाची चपटी रिक्षा पायडल मारून चालवते, फुटबॉल खेळते हत्ती सर्कसमध्ये. वाघ, सिंह आगीच्या चक्रातून उड्या मारतात, 2 पायावर उभे राहतात, स्टूलवर उभे राहतात. पूर्वीच्या काळी युद्धामध्ये हत्ती घोडे वापरायचे. ते हत्ती घोडे आपल्या सैनिकांना मदत करतात, शत्रुसेनांना ते पण मारतात. वजनदार वस्तू नेण्यासाठी आज क्रेन आहे, ट्रक आहे. पूर्वीच्याकडे हत्ती तशाने नेत होते. पोलिसांचे कुत्रे गुन्हेगार शोधून काढा, बॉम्ब शोधून काढा, ते कामं करतात. घरी पाळलेले पाळीव प्राणी कुत्रे आपण जसे शिकवलं तसं करतात. सर्कस मधल्या मास्टरला म्हणा, सर्कस मधल्या प्राण्याकडून खेळ कोण करून घेतो? सर्कसचा मास्टर. त्या मास्टरला म्हणा, आता आमच्यासोबत जंगलात चल, जंगलामध्ये जे वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, अस्वल वगैरे प्राणी आहेत त्यांच्याकडून खेळ करून दाखवू शकेल का? जंगलातले प्राणी फाडून खातील त्या मास्टरला, आहे ना? असा फरक का? कारण सर्कस मधल्या प्राण्यांना लहानपणापासून ट्रेनिंग मिळाली म्हणून ते सुधारली. जंगलातल्या प्राण्यांना ट्रेनिंग नाही मिळाली म्हणून ते जंगलीच राहील. घरी पाळलेले कुत्रे, पोलिसांचे कुत्रे, त्यांना ट्रेनिंग मिळाली, जसं शिकवलं तसं करतात. त्या पोलिसांना सांगा, हे रस्त्यावरचे भटके कुत्रे आहेत ना, यांना घेऊन जा, गुन्हेगारांचा शोध लावा. नाही म्हणते. आजकाल पोस्ट ऑफिस आहे, इंटरनेट आहे, पत्र पाठवण्यासाठी ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे. पण पूर्वीच्या काळी पत्र लिहून कबूतरकडे येत होते, कबूतर ते पत्र घेऊन जात होतं. आधी पाहतो आपण चारशे कबूतर वगैरे. ह्याच्या अर्थ लहानपणापासून ट्रेनिंग दिली तर जंगली जनावर सुधारतात, पशु पक्षी सुधारतात. अपने बच्चे तर इंसान के बच्चे, मनुष्याचे बच्चे का नाही सुधारणार? जंगली जनावरांचे बच्चे सुधारतात, पाळीव प्राण्यांचे बच्चे सुधारतात, जसं शिकवलं तसं करतात. आता तुमचे मुलं मुली किंवा जे आपले छोटे मुलं मुली तुम्ही सर्वांच्या घरी, हे बच्चे असो का कोणी पण असो, ते काय शिकतील? ते मुलं मुली काय शिकतील? म्हणजे आई वडील जे शिकवलं ते शिकतील. तुम्ही त्यांना कराटे शिकवा, कराटे शिकतील. मराठी शिकवा, मराठी शिकतील. हिंदी शिकवा, हिंदी शिकतील. इंग्रजी, कन्नड, फ्रान्स जी भाषा शिकवा ती शिकतील. पोहायला शिकवा, पोहायला शिकतील. चित्रकला शिकवा, चित्रकला शिकतील. कोणते जे काही शिकवलं, ड्रायव्हिंग शिकवा, क्रिकेट शिकवा, जे शिकवताल ते शिकतील. धम्म शिकवाल तर धम्म शिकतील. तुम्ही त्यांना धम्म शिकवणारच नाही आणि अपेक्षा करणार की मुलं आमची सुधारली पाहिजे, चांगल्या मार्गावर आले पाहिजे, वाईट मार्गावर नाही गेली पाहिजे, कशी शक्य आहे? जंगलातल्या बागाशियांना ट्रेनिंग नाही मिळाली, ती जंगलीच राहिली. रस्त्याच्या भटक्या कुत्र्यांना ट्रेनिंग नाही मिळाली, ती जंगलीच राहिली. ज्यांना ट्रेनिंग मिळाली ती सुधारली. पक्षी असो का पशु असो सुधारतात, आहे ना? अंगुलीमालचं नाव ऐकलं, 999 मनुष्यांची हत्या केली आणि त्या धम्माच्या संपर्क आला तर अरहंत झाला. एक तर हे उदाहरण की लहानपणापासून ट्रेनिंग मिळाली तर पशु पक्षी सुधारतात, जंगली जनावर सुधारतात, आपले मूर्खपणे का नाही सुधारणार? एक उदाहरण हे. दुसरं उदाहरण, अंगुलीमाल अरहंत झाला. याचा अर्थ काय? त्याची अरहंत होण्याची क्षमता होती, त्याची अरहंत होण्याची क्षमता होती, पण तरी देखील त्याला चुकीचा मार्ग भेटला, तो हत्यारा झाला, डाकू झाला. काही महिला बुद्धाच्या काळातल्या आयुष्यभर कामवस्तूचं काम केलं, प्रौढ धम्म शिकून अरहंत झाले. म्हणजे काय? अरहंत होण्याची त्यांची क्षमता होती, पण त्यांना अगोदर चुकीचा मार्ग भेटला, देह व्यापार करणारे गणिका झाले. याचा अर्थ काय? लहानपणापासून जर योग्य ट्रेनिंग नाही मिळाली तर त्यांची अरहंत होण्याची क्षमता आहे ती सुद्धा बिघडू शकतात. अंगुलीमाल अरहंत होण्याची क्षमता पण हत्यारा झाला. त्या महिलांची अरहंत होण्याची क्षमता पण कामवस्तूचं काम करू लागले. लहानपणापासून योग्य ट्रेनिंग मिळाली तर जंगली जनावर सुधारतात, पशुपक्षी सुधारतात. योग्य ट्रेनिंग नाही मिळाली तर त्यांची अरहंत होण्याची क्षमता ती सुद्धा वाईट मार्गाला जाऊ शकते. तर मुलांवर धम्माचे संस्कार करणं आई वडिलांचा प्रथम कर्तव्य. आजकालचे आई वडील काय करतात? शाळा कॉलेजच्या शिक्षणाला प्राधान्य देतात. चांगली गोष्ट आहे, प्राधान्य दिलंच पाहिजे. शाळा कॉलेजचे शिक्षण आवश्यक आहे. इतर गोष्टीकडे कमी प्राधान्य देतात. शाळा कॉलेज तर आवश्यक आहेच आहे, सोबत धम्माचं शिक्षण आवश्यक आहे. समजा मुलांना शाळा कॉलेज शिकवलं, धम्म नाही शिकवलं तर काय होणार? आजकाल पाहतो ना आपण, सगळीकडे भ्रष्टाचार आहे. शाळा कॉलेजमध्ये भ्रष्टाचार,
कोर्टामध्ये भ्रष्टाचार, पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार, मंत्रालयात भ्रष्टाचार, सगळीकडे भ्रष्टाचार. डॉक्टर, वकील अनेक जण लुटेरे झाले. चांगले डॉक्टर, चांगले वकील आहेत, संख्या त्यांची घटत आहे. सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार. कुठल्याही प्रकारचे दुष्कर्म जे भारतात होत आहेत, भारताबाहेर होत आहेत, सगळ्या प्रकारचे दुष्कर्म, कुठल्याही प्रकारचे दुष्कर्म करणारे जे लोक आहेत, त्या लोकांना जर लहानपणापासून जर धम्म भेटला असता तर ते वाईट कामं केली असते का? वाईट कामं केली असते का? ती नाही केली असती. त्यांना लहानपणापासून धम्म नाही भेटला म्हणजे चुकीचं कामं करत आहेत. तर शाळा कॉलेज शिकले, उच्च शिक्षित, बाबासाहेब उच्च शिक्षित आणि आजकालचे लोक उच्च शिक्षित. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन करोडोंचं कल्याण केलं. उद्धरिली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आणि आजकालचे लोक उच्च शिक्षण घेऊन लुटत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत. कुणी असो, डॉक्टर, वकील, पोलीस, सगळीकडे भ्रष्टाचार सोडेल. उच्च शिक्षित येत नाही, भ्रष्टाचार भ्रष्टाचार, वाईट कामं करत आहेत. किती प्रकारचे अनाचार, दुराचार, वाईट कामं होतात. तर लहानपणामुळे धम्म शिकणं आवश्यक आहे. शाळा कुठे शिकवा, पण धम्म शिकवा मुलांना. धम्म शिकवलं मुलं कधी वाईट मार्गाला जाणार नाहीत. आई मुलांची खूप सेवा करतील. म्हातारपणात, तरुणपणी, म्हातारपणात खूप सेवा करतील. समाजाची, देशाची पण खूप सेवा करतील. समाजमध्ये बौद्ध समाज, हिंदू समाज, जैन समाज नाही, मानव समाज खूप सेवा करतील. पण मुलांना धम्म शिकवणी आई वडिलांनी पहिले धम्म शिकलं पाहिजे. आई वडील धम्म नाही शिकले तर मुलांना काय शिकवतील? आणि समजा आई वडिलांनी 1% धम्म शिकला तर मुलांना 2% नाही शिकणार, कारण तुम्हाला 2% येत नाही. समजा तुम्ही 5% धम्म शिकले तर मुलाला 6% शिकू शकत नाही, कारण तुम्हाला 6% येत नाही. तर आई वडिलांनी धम्म शिकणं आवश्यक आहे. त्यासाठी पहिलं कर्तव्य आई वडिलांचं मुलांना धम्माचे संस्कार करा. त्यासाठी पहिले आई वडिलांनी धम्म शिका. हे लक्षात ठेवा. लहानपणापासून ट्रेनिंग मिळाली तर जंगली जनावर सुधारतात. लहानपणापासून ट्रेनिंग नाही मिळाली, अरहंत होण्याची ज्यांची क्षमता ते सुद्धा बिघडू शकतात. विसरू नका, पक्का लक्षात ठेवा. तर पहिलं कर्तव्य मुलावर धम्माचे संस्कार करणे. त्यासाठी आई वडिलांनी धम्म शिकलं पाहिजे पहिलं. दुसरं कर्तव्य आई वडिलांचं डिसिप्लिन, शिस्त. प्रत्येक कामात डिसिप्लिन डिसिप्लिन डिसिप्लिन. जेवण करताना एक शीत खाली सांडलं नाही पाहिजे. ताटामध्ये एक शीत शिल्लक ठेवायचं नाही. सकाळी लवकर उठायचं. शाळा कॉलेज ऑफिसला लवकर उठतात लोक. शाळा कॉलेज किंवा ऑफिसला सुट्टे 7, 8, 9, 10 पर्यंत झोपा काढतात. मी किती वाजता उठतो सकाळी? मला शाळा कॉलेज नाही, ऑफिस नाही, कुठे जायचं नाही, नोकरी नाही, व्यापार नाही. किती वाजता उठतो? 3:30 ते 4 सकाळी उठायचा वेळ माझा. प्रत्येक कामात डिसिप्लिन डिसिप्लिन डिसिप्लिन. कुठे विहारात लोक येतात, लोक घडीत पाहुणे येतात, दारातच चपल्या सोडतात. दारात चपल्या सोडायचं नाही का बाजूला सोडायचं, शू स्टँड मध्ये सोडायचं किंवा बाजूला सोडायचं. प्रत्येक कामात डिसिप्लिन डिसिप्लिन. प्रत्येक कामात शिस्त असली पाहिजे. मुलांना शिस्त डिसिप्लिन शिकवण्यासाठी पहिले आई वडिलांमध्ये डिसिप्लिन पाहिजे. प्रत्येक कामात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. घरामध्ये ओरडा शिव्या देणं, झगडे करणं, दारू, व्यसन, घरातच वातावरण दूषित आहे आणि मुलं सुधारतील कशी अपेक्षा बाळगतात? आई वडिलांमध्ये डिसिप्लिन. प्रत्येक कामात शिस्त, प्रत्येक कामात. दुसरं कर्तव्य. तिसरं कर्तव्य आई वडिलांचं मुलांशी मित्राप्रमाणे वागा. जर मुलांना विचारलं तुझे बेस्ट फ्रेंड कोण, तर उत्तर आला पाहिजे मुला मुलीकडून माझे आई वडील, माझे पॅरेंट्स, माय पॅरेंट्स आर माय बेस्ट फ्रेंड्स. म्हणजे आई वडील माझे बेस्ट फ्रेंड, माझे मम्मी पप्पा माझे बेस्ट फ्रेंड, टॉप मोस्ट बेस्ट फ्रेंड, असं उत्तर आलं पाहिजे. मुलांना रागवायचं नाही, मारायचं नाही, फालतू लाड पण करायचं नाही. पेपरमध्ये वाचता ना, 10-12 वर्षाचे मुलं मुली आत्महत्या करायचे, घरातून पळून जात आहेत. तरुण मुलं मुली पळून गेले तर लव्ह स्टोरी असेल, प्रेम प्रकरण असेल समजतो आपण. पण 10-12 वर्षाच्या मुला मुलीचं काही प्रेम प्रकरण, लव्ह स्टोरी नाही राहत. ते आत्महत्या करत आहेत, घरातून पळून जात आहेत. आई वडिलांनी रागवल्यामुळे वर्तमानपत्रात बातम्या येतात. आई वडिलांनी रागवल्यामुळं रागवायचं नाही. ह्याचा अर्थ फालतू लाड पण करायचं नाही. डिसिप्लिन शिकवा. पण जेव्हा कधी आवश्यकता पडेल रागवण्याची ऍक्टिंग करू शकता. रागवणं वेगळं. रागवणं म्हणजे काय? आपल्या चित्तामध्ये क्रोध आहे, ते क्रोध आपण मुलावर व्यक्त करतो. रागवणं आपल्या चित्तात क्रोध उत्पन्न झाला. भले मुलाची चूक आहे, त्यांनी काही चुकीचं केलं, पण आपल्या चित्तात क्रोध उत्पन्न झाला, तेच आपण व्यक्त करतो तुला क्रोध. पण रागवण्याची ऍक्टिंग करा, तेव्हा चित्तात क्रोध नाही राहत. सिनेमा पाहता ना, मारामारी असते, फायटिंग असते, मर्डर असते, ते काय खरं खरं असते का ऍक्टिंग असते? तर मुलांना रागवण्याची ऍक्टिंग करू शकता. ऍक्टिंग केल्यावरही लगेच मुलांना जवळ घेऊन सॉरी म्हणायचं, जवळ घ्यायचं. मुलांचे मित्राप्रमाणे वागा. आणि मुलांना बांधून ठेवायचं नाही. अनेक आई वडील मुलांना बांधून ठेवतात, रस्सीनं नाही, टाइम टेबल. सकाळी 6-7 वाजल्यापासून संध्याकाळी 7-8-9 वाजेपर्यंत शाळा कॉलेज ट्युशन क्लासेस, शाळा कॉलेज ट्युशन क्लासेस. अरे खेळायचं कधी मुलांनी? मग त्यांचं बालपण हिरावून घेऊ नका. शिक्षण, शाळा कॉलेज आवश्यक आहे, ट्युशन क्लासेस आवश्यक आहे, पण बालपण हिरावून घेऊ नका मुलांचं.
मुलांना खेळण्यासाठी रोजचे 3 तास वेळ मिळाला पाहिजे. मोबाईल गेम नाही, व्हिडिओ गेम नाही, मैदानी खेळ, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो खो, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग, बॅडमिंटन, टेनिस, मैदानी खेळ 3 तास 24 तासात 3 तास मिळालेच पाहिजे. पण 3 तास शक्य नसेल तर 2 तास तर मिळाला पाहिजे. तेही शक्य नसेल तर 1 तास तर मिळालाच पाहिजे. मुलांना रागवायचं नाही, मुलांशी मित्राप्रमाणे वागा. आणि चौथं नियम, शाळेमध्ये मुलांना शाळेचा पाठ्यक्रम शिकवण्यात येईल, पण मुलांना बुद्ध कोण शिकवणार आहे? कबीर कोण शिकवणार? आंबेडकर कोण शिकवणार? इतर महापुरुष कोण शिकवणार? जर जसं आज माझ्यासमोर तुम्ही लोक बसलात, सगळ्या आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना घेऊन अर्धा तास तरी घरात बसायचं, मुला मुलींना घेऊन बसायचं आणि बुद्ध शिकवायचे. त्यांना कबीर शिकवा, आंबेडकर शिकवा, महात्मा फुले शिकवा, हे शिकवा. ओरिजिनल बुद्धवाणी, ओरिजिनल महापुरुषांची वाणी करत असली पाहिजे. आज खूप भेसळ होत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक आंबेडकर जय भीम जय भीम म्हणतो, बाबासाहेबचा खूप जय जयकार करतो, पण बुद्ध आणि त्यांचा धम्म करतात भेसळ होत आहे. मराठीमध्ये अनुवाद झाला, हिंदीमध्ये अनुवाद झाला, खूप लोकांनी भेसळ केलं, खूप लोकांनी भेसळ केलं, पुष्कळ लोकांनी. ओरिजिनल समजणं मुश्किल झालं, खूप भेसळ केलं, खूप भेसळ केलं लोकांनी. हिंदी अनुवाद, मराठी अनुवाद खूप लोकांनी भेसळ केलं. आणि मागच्या 20-25 वर्षात आपल्या देशात बुद्ध आणि बाबासाहेबच्या नावाने फोटोचे जेवढे पुस्तकं छापली गेली ना, बुद्धाचा बाबाचा फोटो आहे, त्याच्यावर नाव आहे, त्यातल्या अनेक पुस्तकात कमी किंवा जास्त प्रमाणात खोटी माहिती आहे, भेसळ आहे. दुर्भाग्याची गोष्ट ही. जे लोक स्वतःला बुद्धाचे अनुयायी म्हणून घेतात, बोधिसत्वाचे अनुयायी म्हणून घेतात, त्यांचं कर्तव्य, पहिलं कर्तव्य बुद्धवाणी, बुद्धाची बोधिसत्व शिकवण शुद्ध रूपात सुरक्षित ठेवणं, कायम ठेवणं, पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत, कमीत कमी आपण जीवन तोपर्यंत सुरक्षित ठेवणं. स्वतः धम्माचा गंभीरपणे अभ्यास करणे आणि इतर लोकांपर्यंत धम्म पोहोचवणे, हे कर्तव्य आहे. स्वतःला बुद्धाचे बोधिसत्वाचे अनुयायी म्हणून घेणार आणि अभ्यास नाही करणार धम्माचा. बुद्ध भेसळ होत आहे, कोणी त्यावर लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी अनेक लोकांना सांगितले, मी अनेक वकिलांना सांगितले काय होतंय भेसळ, कुणी काय लक्ष देत नाही. राष्ट्रपतीला, प्रधानमंत्रीला, मुख्यमंत्र्यांना अनेकांना ईमेल पाठवलेले आहेत, माझ्या मोबाईलमध्ये पाहू शकता, ईमेल्स आता पण आहेत. मायावतीला, प्रकाश आंबेडकर आणि अनेक लोकांना मी ईमेल पाठवलेले आहेत. पत्र पण पाठवले, पत्र पाठवलं त्याचा पुरावा नाही, पण ईमेल इथे पाहू शकतो मी. रामदास आठवले आणि अनेक लोकांना, पुष्कळ लोकांना ईमेल्स पाठवलेले आहेत. बुद्धवाणीत भेसळ होते, सुरक्षित ठेवा, काही उपयोग नाही. तर बुद्धवाणी शुद्ध रूपात सुरक्षित ठेवणे, 2000 वर्ष सुरक्षित राहिला आजपर्यंत. आणि भारतात 1950 बाबासाहेब आणला, 50 वर्ष सुद्धा भारतीय लोकांनी भेसळ केला, 50 वर्षाच्या आतच भेसळ केला असं वाटतं. ओरिजिनल ग्रंथ पण आहेत भारतामध्ये, पण भेसळ पण होत आहे. तर बुद्धवाणी शुद्ध रूपात सुरक्षित ठेवणे, त्याचा अभ्यास करणे आणि इतर लोकांपर्यंत धम्म पोहोचवणं, हे कर्तव्य आहे जे लोक स्वतःला बुद्धाचे बोधिसत्वाचे अनुयायी म्हणून घेतात त्यांचं. तर मुलांना सोबत बसून घेऊन अर्धा तास तरी आईवडिलांनी बसून घ्यायचं आणि त्यांना धम्म सांगायचं. महापुरुष शिकवण, ओरिजिनल पुस्तकं घरात आणून, विहारामध्ये ओरिजिनल ग्रंथ असले पाहिजे, घरी असला पाहिजे अभ्यास. आणि 5वं कर्तव्य आई वडिलांचं, वाईट गोष्टीबद्दल मुलांच्या मनात घृणा उत्पन्न करा. पहिले धम्माचे संस्कार, धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, बुद्धाची शिकवण. दुसरं कर्तव्य डिसिप्लिन. तिसरं कर्तव्य मुलाशी मित्राप्रमाणे वागा, मुलांना रागवायचं नाही, त्यांच्यावर धम्म, त्यांच्याशी मित्राप्रमाणे, त्यांना खेळायला वेळ मिळाला पाहिजे, मित्राप्रमाणे वागा त्यांच्याशी. आणि 4थं कर्तव्य महापुरुषाचं साहित्य घरात असलं पाहिजे, त्यांना महापुरुष शिकवण द्या. आणि 5वं वाईट गोष्टीचं घृणा उत्पन्न करा मुलांच्या मनात. हे असलं तर मुलं सुधारतील. शाळा कॉलेज शिकवण सोबत हे पण असलं पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये उतार चढाव येत राहतात. साधना केल्यानं मानसिक बळ वाढतं. आता मुलांना सांगतात, तुम्ही ऐकत, अनेक फायदे साधनेचे, पुष्कळ सारे फायदे, खूप सारे फायदे. अनेक लोक विपश्यना विरोध करतात, खूप मोठं दुर्भाग्याची गोष्ट आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये जे लिहिलं, बाबासाहेब कुठून घेतलं, त्रिपिटकातलंच घेतलेलं आहे. संदर्भ पाहिजे, आनंद कौशल्यांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्यांचा धम्म बघा, अनुवाद बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये लिहिलं, त्याचा अनुवाद आनंद कौशल्यांनी हिंदीत केलं. पण कसं ओळखणार? हिंदी भाषेमध्ये अनेक लोकांनी अनुवाद केला बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये लिहिलं, त्याचा हिंदीमध्ये अनेक लोकांनी अनुवाद केलं. आणि जेवढ्या लोकांनी अनुवाद केलं त्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी अनुवादकाच्या जागेवर आपलं नाव न लिहिता आनंद कौशल्यांचंच नाव लिहिलं. आनंद कौशल्यांनी अनुवाद केलं, अनुवादक आनंद कौशल्य असं लिहिलं त्यांनी. दुसऱ्या कोणाने अनुवाद केलं, त्यांनी पण अनुवादक आनंद कौशल्य लिहिलं. तिसऱ्याने, चौथ्याने, यांनी, त्यांनी अनेक लोकांनी हिंदीत अनुवाद केलं.
जेवढ्या लोकांनी अनुवाद केलं त्या अनेक लोकांनी अनुवाद आनंद कौशल्य असंच केलं. आता खरोखर आनंद कौशल्यने अनुवाद केलेलं कोण कसं ओळखणार? तर ते अवघड आहे. जे अभ्यासात ओळखेल, एक तर त्यात संदर्भ दिलेले आहे प्रत्येक प्रकरणाचं. बुद्ध आणि प्रत्येक खंड, प्रत्येक भाग कुठून घेतलं, ती अंगुत्रिका, मध्यमनिका, दिग्गनिका कुठून घेतलं त्याचा संदर्भ दिलेला आहे. आणि एक तर हे ओळखायचं. दुसरं, आनंद कौशल्यने बाबा शिवने नाव काय दिलं ग्रंथाला? द बुद्ध अँड हिज धम्मा. द बुद्ध अँड हिज धम्मा या वाक्याचं, या नावाचं आनंद कौशल्यने काय नाव दिलं? भगवान बुद्ध और उनका धर्म. अनेक लोकांना धर्म शब्दाची ऍलर्जी आहे, पण आनंद कौशल्यने हेच नाव दिलं, भगवान बुद्ध और उनका धर्म. धर्म हे नाव आहे. आणि मध्ये हे प्रत्येकाचा संदर्भ दिलेला आहे. बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ बाबून जे काही लिहिलं ते कुठून घेतलं त्याचा संदर्भ त्रिपिटकातलं घेतलेलं आहे. आणि त्रिपिटकामध्ये अनेक ठिकाणी साधनेबद्दल लिहिलेले आहे. आणि बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथात जवळपास 35 ठिकाणी ध्यान साधनेचा उल्लेख केलेला आहे. ध्यान साधना करा म्हणजे ध्यानाचे फायदे सांगितले, ध्यानाला प्रोत्साहन दिलं, ध्यानाचं समर्थन केलं, विरोध नाही केला. बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथात सद्धम्म म्हणजे काय प्रकरणामध्ये, सद्धम्म म्हणजे काय प्रकरणामध्ये बुद्ध म्हणतात की हे 4 सद्गुण ज्या व्यक्तीमध्ये त्यांचीच मी प्रशंसा करतो. म्हणजे एक व्यक्ती बुद्धाकडे आला आणि म्हणाला, भगवान तुम्ही काही लोकांची खूप प्रशंसा करता, काय पाहून प्रशंसा करता, त्यांचे कोणते सद्गुण पाहून प्रशंसा करता? सद्गुण तर अनेक लोकांमध्ये, माझ्यामध्ये पण आहेत. माझ्यामध्ये हे सद्गुण आहे, हे सद्गुण आहे, हे सद्गुण आहे, हे सद्गुण आहे. या सद्गुणांच्या आधारे माझी प्रशंसा करायची असेल तर करा, तसं तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, असं बुद्धाला म्हणाला तो व्यक्ती. तर बुद्ध म्हणाले, तू जे सद्गुणाबद्दल बोलत आहेस ते ठीक आहे, पण मी जी लोकांची प्रशंसा करतो ना ते 4 विशेष सद्गुणांच्या आधारे. कोणती 4 विशेष सद्गुण? एक, जो स्वतः आर्य अष्टांगिक मार्गावर म्हणजे धम्माच्या मार्गावर चालतो आणि इतरांना सुद्धा आर्य अष्टांगिक मार्गावर चालण्यासाठी प्रेरित प्रोत्साहित करतो आणि त्याच्या प्रयत्नामुळे अनेक लोक आर्य अष्टांगिक मार्गावर आलेले आहेत. पहिलं सद्गुण. दुसरं सद्गुण, ज्याचा आपल्या मनावर, विचारावर, इंद्रियावर, संकल्पावर पूर्ण ताबा आहे. मनाचा मालक आहे तो. जो विचार मनात आणायचा ठरवतो तोच विचार मनात येतो, जो विचार मनात नाही आणायचा ठरवतो तो विचार मनात येत नाही. पूर्ण ताबा मनावर, विचारावर, इंद्रियावर, संकल्पावर ताबा. तिसरं सद्गुण, जो ध्यान साधनेची उच्च अवस्था प्राप्त केला. ध्यान साधनेची पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चतुर्थ अवस्था, 4ही अवस्थेमध्ये पारंगत झाला, परिपक्व झाला ध्यानाच्या 4 स्टेजेस मध्ये. आणि चौथं जरा निर्वाणिक अवस्था प्राप्त झाली. हे 4 सद्गुण ज्या व्यक्तीमध्ये त्यांचीच मी प्रशंसा करतो असं बुद्ध म्हणाले. कुठे लिहिलं हे? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, लेखक डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये सद्धम्म म्हणजे काय प्रकरणात. तरी 4ही सद्गुण आपल्यात उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करा. हे 4 सद्गुण असले तर बुद्धाचे लाडके. तर अभ्यास करा, आपलं कल्याण करा. चाडून वाजत आले तर एक आणखी गोष्ट, मृत्यू तर सर्वांना येणारच आहे, कोणाला लवकर तर कोणाला उशिरा, पण सर्वांचा मृत्यू होतो. तर मृत्यूशय्येवरच्या व्यक्तीला काय सांत्वना द्यावी? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ 8व्या खंडात लिहिलेला आहे. 8वा खंड. बुद्धाला एकाने प्रश्न विचारला, भगवान एखादा व्यक्ती, आमचा नातेवाईक, प्रिय व्यक्ती लास्ट स्टेजला आहे, शेवटच्या स्टेजला आहे, मृत्यूशय्येवर आहे, त्याला काय सांत्वना द्यावी? जर तो साधक असेल तर तो साधना करत करत प्राण सोडेल, पण काय सांत्वना द्यावी? 8वा खंड. बुद्ध म्हणतात, सांगतो ऐका. त्याला म्हणायचं, सांगायचं की तुझी शेवटची वेळ आलेली आहे, बस काही क्षणात तू प्राण सोडणार आहेस. तर आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी, मित्र, शत्रू यांची आठवण सुद्धा नको. आठवण सुद्धा नको. इस जीवन का अंतिम क्षण, अगले जीवन का प्रथम क्षण लक्षात ठेवा. पुढचा जन्म कुठे होणार आहे आपल्या सर्वांचा? मृत्यूच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था असेल तसंच पुढे जन्म होणार आहे. शेवटचा प्राण श्वास सोडताना, शेवटचा श्वास सोडताना, शेवटच्या क्षणी आपल्या चित्ताची जशी अवस्था आहे तसंच पुढचा जन्म. इस जीवन का अंतिम क्षण, त्याला च्युती विज्ञान म्हणतात. या जीवनाचा शेवटचा क्षण च्युती विज्ञान आणि पुढच्या जीवनाचा प्रथम क्षण त्याला प्रतिसंधी विज्ञान म्हणतात. तर मृत्यूच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था तसाच पुढचा जन्म. त्यामुळे मृत्यूच्या वेळेस आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, नातेवाईकांना, मित्र, शत्रू कोणाला आठवण सुद्धा करू नका, नाहीतर पुन्हा इथे जन्म होईल. हे दुःखमय संसार, आठवण सुद्धा करू नका. पहिलं. नंबर 2, गाडी, बंगला, पैसा, प्रॉपर्टी यांच्याबद्दल आसक्ती नको, त्यांची पण आठवण नको.
नंबर 3, इंद्रियांच्या विषयाबद्दल आसक्ती नको. डोळ्याला हे आवडतं, काय दृश्य आवडतं, कानाला जे शब्द आवडतात, संगीत म्युझिक जे काय आवडतं, नाकाला हा गंध आवडतं, जिभेला हा टेस्ट आवडतं, त्वचेला हा स्पर्श आवडतो, मनाला हे चिंतन आवडते, त्याची पण आठवण. मग हे नको ते नको ते नको, तर करायचं काय? तर बुद्ध म्हणाले, आयुष्यात जे सत्कर्म केलं त्या सत्कर्मांना आठवण करा आणि प्रसन्नपणे प्राण सोडा. मुस्कुरात हे प्राण सोडा, प्रसन्नपणे प्राण सोडा. दुसरं, जे शील तुमचे परिशुद्ध आहेत त्या शीलांना आठवण करा आणि प्रसन्नपणे प्राण सोडा. साधना करणारा प्रसन्नपणे प्राण सोडतो, सहनशीलता खूप वाढते. आता मुलांना सांगताना तुम्ही ऐकलं असता. आणि पुन्हा तिसरं म्हणाले बुद्ध, आपलं चित्त देवलोकावर केंद्रित करा. पुन्हा म्हणाले, देवलोक सुद्धा सोडा, आपलं चित्त ब्रह्मलोकावर केंद्रित करा. पुन्हा म्हणाले, ब्रह्मलोक हे सोडा, आपलं चित्त निर्वाणावर केंद्रित करा. पण हे सर्व कोण करू शकेल? जो साधना करतो, जिचा आपल्या मनावर ताबा आहे, ध्यानामध्ये प्रगती आहे, तो करतो. नाहीतर नाही करू शकत. तर रोज सकाळ संध्याकाळ साधना करा. जसं काल सांगितलं, पैशासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. पैसा कमवण्यासाठी नोकरीवाले म्हणतात की आम्हाला वेळ नाही, नोकरी नोकरी. ऑफिसला जायला वेळ नाही म्हणा, तुमच्या ऑफिस साहेबाला सांगा माझ्याकडे वेळ नाही, तिथं म्हणत नाही. ते तर आवश्यक आहे, पैसे कमवणं आवश्यक आहे. पण नोकरी करतो ते पण कशासाठी? पैसे कमवण्यासाठी नाही, देशाची सेवा म्हणून करायचं असतं. बाबासाहेबांनी जे काही केलं पैसे कमवण्यासाठी नाही केलं, लोकांची सेवा हे आपला उद्देश असला पाहिजे. डॉक्टर बनायचे कशासाठी? पैसे कमवण्यासाठी नाही, रुग्णांची सेवा करण्यासाठी मला डॉक्टर बनायचे. दुकानदार असो, कुठलाही व्यापार असो, व्यवसाय असो, नोकरी असो, मला समाजमध्ये, हिंदू समाज, बौद्ध समाज, मानव समाजाची, देशाची, पब्लिकची सेवा करण्यासाठी म्हणून मी व्यापार करायचे, नोकरी करायचे, ते असलं पाहिजे. पैसा कमवण्यासाठी म्हणून करतोय हे नाही, लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून हे करत आहे. तो उद्देश असला पाहिजे आपला. तरी आसक्ती, बुद्ध म्हणतात, सर्वात जास्त खतरनाक विष संपूर्ण ब्रह्मांडातलं सर्वात जास्त खतरनाक विष कोणतं आहे? आसक्ती. नातेवाईकाबद्दल आसक्ती, पैसा प्रॉपर्टीबद्दल आसक्ती, मान सन्मान पद प्रतिष्ठेबद्दल आसक्ती, किंवा इंद्रियांच्या विषयाबद्दल आसक्ती. आसक्तीसारखा खतरनाक विष या ब्रह्मांडात दुसरं कोणतं आहे? आसक्तीपासून मुक्त व्हा. त्यासाठी त्याग 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 करायला शिका. आणि कधी होतं? अनित्य बोध जसं वाढू लागेल आपलं कमी होऊ लागतं, आसक्ती कमी व्हायला लागते. आसक्तीसारखं भयानक दुसरं कोणतंच विषय नाही. या आसक्तीमुळे वारंवार पुनरपी जननम पुनरपी मरणम, जन्म मरण जन्म मरण जन्म मरण चालू आहे चालू आहे चालू आहे. बुद्ध म्हणाले, तुम्ही फक्त आसक्ती सोडा, मी तुमच्या अनागामी होण्याची जामीन देतो. अनागामी म्हणजे निर्वाणाची तिसरी अवस्था. स्वतः आपण सगदागामी, अनागामी, अरंत. अरंत अलीकडची अवस्था अनागामी. तुम्ही फक्त लोभ सोडा, फक्त आसक्ती सोडा, आसक्ती सोडा, मी तुमच्या अनागामी होण्याची मी जामीन देतो. साधना करा, सकाळ संध्याकाळ मंगलमैत्री करा. 4 कामं काल सांगितलं, दान, शील, साधना, मंगलमैत्री. दान, शील, साधना, मंगलमैत्री, हे 4 कामं करा. आयुष्य संपत झाले, वेळ वाया घालू नका. वेळ पडत नाही, वेळ पडते बहाणे करू नका. हे जे आपले नातेवाईक आहेत ना, टेम्पररी आहेत. तुमचे मुलं मुली आजच्या 50-60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी तुमचे नव्हते. तुमचे भाऊ बहीण, आई वडील, नातेवाईक आजच्या 100 वर्षापूर्वी तुमचे नव्हते. 100 वर्षानंतर तुमचे नाही राहणार. गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी 100 वर्षापूर्वी तुमचं नव्हतं, 100 वर्षानंतर तुमचे नाही राहणार. पण आपले कर्म होतं, जन्म जन्मांतर आपल्यासोबत येणार. बुद्धत्व प्राप्त झाल्यावर सुद्धा कर्माचे फळ भोगावे लागतात. सम्यक संबुद्धांना, गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले, कर्माचे फळ भोगावे लागली. नालागिरी, हाती भयानक रूपात आला ना बुद्धासमोर. बुद्ध म्हणतात, माझेच कर्माचे फळ. अनेक जन्मापूर्वी मी एका हातीवाल्याचा मुलगा होतो. एका मुनिश्रेष्ठ प्रत्येक बुद्ध उसके पीछे हाथी दौड़ाकर मैंने उसे अपमानित किया था. हिंदी मध्ये पुस्तक है, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, एक प्रत्येक बुद्ध के पीछे हाथी दौड़ाकर उन्हें अपमानित किया था मैंने अनेक जन्मों पहले. उस कर्म के फल के कारण अनेक जन्मों में हाथी भयानक रूप में मेरे सामने आ रहा है. आज सम्यक संबुद्ध बना तुम्ही. बुद्धावर व्यभिचाराचे आरोप लागले, चिंचना व्यभिचार आरोप लावला ना. बुद्ध म्हणतात, माझेच कर्माचे फळ. अनेक जन्मापूर्वी मी कोणावर व्यभिचाराचे आरोप लावली होती, त्यामुळे अनेक जन्मात माझ्यावर व्यभिचाराचे आरोप झाले, आणि आज मी सम्यक संबुद्ध झालो तरी माझ्यावर व्यभिचाराचे आरोप लागले. बुद्धाला जुलाबाचा त्रास होत होता. बुद्ध म्हणले, अनेक जन्मापूर्वी मी एक वैद्य होतो, म्हणजे डॉक्टर. एका पेशंटला जाणून बुजून द्वेषयुक्त त्याला जुलाबाचं औषध दिलं, म्हणून अनेक जन्मात मला जुलाब, आज सम्यक संबुद्ध झालं तरी जुलाबाचा त्रास मला. बुद्धाला अशी अनेक पुष्कळ काही. बुद्धाचं
कपिल वस्तूचे सगळे शाक्य मारले गेले. प्रसेनजित राजाचा मुलगा विड्डभ कपिल वस्तूने आक्रमण केला, सगळ्या शाक्यानं ठार मारला. जे भिक्षू झाले होते चीवर त्यांना नाही मारला, आणि जे आउट ऑफ सिटी गेले होते ते वाचले. बुद्ध म्हणतात माझेच कर्मच फळ. अनेक जन्मापूर्वी मी दुसऱ्याचा वंश नष्ट केला. एक मासेमाराचा मुलगा होतो मी. पाण्यातून मासे काढणे, ते मरतात बाहेर. पाण्यातून मासे काढणे, जमिनीवर त्यांना मारणे. मी दुसऱ्याचा वंश नष्ट केला, अनेक जन्मात माझा वंश नष्ट झाला. आज माझ्या वंशाचे सगळे मारले गेले, माझेच कर्माचे, आपल्याच कर्माचे फळ. बुद्ध तर प्राप्त झाले सुद्धा. बुद्धाचा प्रमुख शिष्य महामोग्गलन अरहंत झाले. मार खाऊन प्राण सोडले झाले. का? अनेक जन्मापूर्वी त्यांनी आपल्या आई वडिलाची मारून हत्या केली होती. ते प्रकरण मोठे आहे, जरा उशीर होतो सांगायला. आई वडिलाची मारून हत्या केली, त्यामुळे अनेक जन्मात तो मार खाऊनच मेला आणि अरहंत झाला. ते बुद्धाच्या प्रमुख शिष्यांपैकी दोन. दुसरा प्रमुख शिष्य, पहिला सारिपुत्त, दुसरा मोग्गलन, तर सुद्धा मार खाऊनच प्राण सोडावा लागला. बुद्ध आणि त्यांचं धम्मग्रंथ जे केलेलं बाबासाहेबांनी तिपुट्या करून घेतलं. त्या धम्मपदातून 227 गाथा घेतल्या, 227 गाथा. बुद्ध आणि त्यांचं धम्मग्रंथ जे काही लिहिलं बाबासाहेबांनी धम्मपदातून 227 गाथा घेतल्या, 227. आणि त्रिपिटकाच्या इतर ग्रंथातून घेतले. तर धम्मपदातून 227 घेतले. तर धम्मपदाची पहिलीच गाथा काय? चक्षुपाल अरहंताबद्दल. चक्षुपाल नावाचा अरहंत आहे. नाव चक्षुपाल, पण दोन्ही डोळ्याने तो आंधळा आहे. लोकांनी बुद्धाला विचारलं, हा आंधळा का आणि अरहंत का? तर अनेक जन्मापासून, अनेक कल्पापासून धम्माचा अभ्यास करायचे म्हणून अरहंत झाला. आंधळा का? अनेक जन्मापूर्वी तो डोळ्याचा वैद्य होता, निष्णात वैद्य. एका पेशंटला जाणून बुजून द्वेषयुक्त चित्तानं त्या डोळे अशा औषध टाकले की डोळे नष्ट करून टाकला, मुद्दाम खतम डोळे. म्हणून अनेक जन्माचा आंधळा झाला, आज अरहंत झाला तरी आंधळा. बुद्ध खालून दरीतून जात असताना देवदत्ताने वरून दगड फेकला, मोठा शिलाखंड. तो तर कुठे अडकला, छोटा तुकडे बुद्धाच्या पायाला लागला. बुद्ध जखमी झाले, पायाला जखमी झाला. बुद्ध म्हणतात माझेच कर्मचे फळ. अनेक जन्मापूर्वी जुनी गोष्ट, मी माझ्या सावत्र भावाला मारलं होतं, त्याला जखमी केलं होतं, त्याचं फळ. हे का सांगत आहे? छोट्यातलं छोटं अकुशल कर्म करू नका, छोट्यातलं छोटं वाईट कर्म करू नका, सत्कर्म करा. जो दुसऱ्यांना भोजनदान देतो, अनेक जन्मापर्यंत त्याला भोजन कमी पडत नाही. अनेक जन्मापर्यंत त्याला भोजन मिळेल, भरपूर भेटेल. जो पाण्याचं दान देतो, अनेक जन्मापर्यंत त्याला पाण्याची कमी पडणारे पाणी भरपूर भेटेल. भोजन न भेटल्यामुळे तो मेला, उपाशी भूकमरी झाली, पाणी न भेटल्यामुळे मेला, असं होऊ शकत नाही. जो औषधी दान देतो, अनेक जन्मापर्यंत त्याला औषधी भेटेल. जो श्रमदान करतो, अनेक जन्मापर्यंत ते सेवा करणारे लोक खूप भेटतील. मिलिंद प्रश्न ग्रंथात आहे, दिलेले आहे मिलिंद प्रश्न तुमच्याकडे कपडात. आपण जे देतो तेच आपल्याला भेटेल अनेक जणांपर्यंत. जो कपडा देतो त्याला कपडा भेटेल, आपण जे देतो तेच आपल्याला भेटेल. जो धम्म देतो त्याला धम्म भेटेल. जो दुसऱ्याला विष दूर मारतो, अनेक जन्मापर्यंत विषाने मारतो. जो दुसऱ्याला जळून मारतो, अनेक जन्मापर्यंत जळून मारतो. जो दुसऱ्याला कापून मारतो, अनेक जन्मापर्यंत कापूनच मारतो. जसं करू तसंच फळ आपल्याला भेटणार, अनेक जन्मापर्यंत भेटणार. त्यावेळी लक्षात ठेवा, छोट्यातलं छोटं वाईट कर्म करू नका. वाईट कर्म मध्ये शरीराच्या कर्माला वाईट कर्म आहे म्हणे, चित्ताची चेतना काय. जसं काल उदाहरण दिलं, एखाद्या करोडपतीने मला बरोबर उदाहरण दिलं. समजा भिंतीवर लाईट पशी किडे आहेत, पाल आला, उदाहरण. पाल त्या किडेला पकडण्यासाठी झेप घेत तुम्ही अडथळा आणला, पाल त्याला नाही पकडू शकेल. उंदराच्या बिळापाशी मांजर बसलाय, उंदीर बाहेर निघत आहे, उंदीर निघालं, मांजरानं झडप घेतो, तुम्ही अडथळा आणला, मांजर त्याला नाही पकडू शकत. आता हे सत्कर्म का दुष्कर्म? शरीराच्या कर्माला सत्कर्म दुष्कर्म नाही म्हणत, चित्ताची चेतना काय. जर माझ्या चित्ताची चेतना त्या मांजरीला आहार नाही भेटला पाहिजे म्हणून अडथळा आणलं, त्या पालीला आहार नाही भेटला पाहिजे म्हणून अडथळा आणलं, तर दुष्कर्म केलं. दुसऱ्यांना भोजन देणं हे पुण्याचं काम आहे. त्याच्या समोरचं भोजन त्याला नाही खाऊ दिलं, अकुशल कर्म केलं. मी अनेक जन्मात समोर भोजन असे मला उपाशी लावला गेला. पण जर माझ्या चित्ताची चेतना त्या किड्याचा प्राण वाचवण्यासाठी मी अडथळा आणला, त्या उंदराचा प्राण वाचवण्यासाठी अडथळा आणला, तर खूप सत्कर्म केलं, दुसऱ्याचं प्राण वाचवलं, अनेक जन्मात माझं प्राण वाचवलं. शरीरानं कर्म एकच केलं, अडथळा आणला. चित्ताची चेतना काय? उंदराचं किड्याचा प्राण वाचावा म्हणून अडथळा आणला तर चांगलं काम आहे, पण मांजरीला पहिला आहार नाही भेटला म्हणून अडथळा आणला, ते वाईट. शुद्ध चित्तानं जे कर्म करतो त्याला सत्कर्म म्हणतात. एका पुस्तकात एक वाचलं की बुद्धाच्या काळात एक राजा, आपला वेळ झालेला, शिकारीला गेला. त्या राजानं आपल्या राज्यात अन्नछत्र सुरू केलं. हे त्रिपिटकामध्ये नाही वाचलं मी, दुसऱ्या एका पुस्तकात.
अन्नछत्र सुरू केलं. रोज हजारो लोक भोजन करून जातात फ्रीमध्ये. एकदा तो शिकारीला निघाला. राजामध्ये रिकामा राहत नाही, एकटा राहत नाही, सोबत सैनिक असत, बॉडीगार्ड. जंगलात गेला, एक हरण दिसलं. राजानं आपलं बाण काढलं, धनुष्यबाण, बाण सोडला, पण बाण हरणाला नाही लागला, हरणाच्या बाजूने गेला. हरणाला धोक्याची सूचना मिळाली, तो आपलं प्राण वाजवण्यासाठी धावत सुटला. राजाचा घोडा पण काही कमी नाही, सुपरफास्ट. राजाने त्याचा पाठलाग सुरू केला. हरण धावते, राजाचा पाठलाग करत आहे. खूप वेळ धाव केला. घोड्यावरून राजानं खूप पुष्कळ सारे बाण सोडली, पण एकही बाण त्या हरणाला लागलं नाही आणि थोड्या वेळानं हरण अदृश्य झालं, गायब झालं, दिसेनासं झालं. राजा घोड्यावरून खाली उतरला, एका झाडाखाली बसून जेवण करू लागला. आपलं टिफिन काढलं, जेवण करू लागला. थकला होता खूप. जेवण करताना एक कुत्रा आला तिथून. राजाकडे पाहते, राजा ताटाकडे पाहते, शेपटी हलवते, मान हलवते. राजाला कळले की हा उपाशी. राजाने आपल्या ताटाचं थोडंसं आहार त्या कुत्र्याला दिलं. कुत्रं खात आहे, राजा जेवण करत आहे. जेवता जेवता राजाला अटॅक आला, राजा मेला. हे त्रिपिटकामध्ये नाही वाचलं मी, दुसऱ्या एका पुस्तकात. राजा मरण पावला. लोक बुद्धाकडे आले, सांगितलं भगवान, सैनिक राजाला शोधत शोधत आली, राजाची डेड बॉडी घेऊन गेल्या राज्यात. सगळीकडे बातमी पसरली. लोक बुद्धांना विचारले, त्या राजाची सद्गती झाली असेल ना? आयुष्यभर अनेक लोकांना अन्नछत्राद्वारे भोजन दिलं, तो देवलोकात जन्माला असेल? बुद्ध म्हणाले, हो, त्याची सद्गती झाली, तो देवलोकात जन्माला. लोक म्हणाले, सद्गती कशी होणार नाही, आयुष्यभर लाखो लोकांना भोजन दिलं. बुद्ध म्हणाले, तसं नाही रे, त्या राजानं आयुष्यभर लाखो लोकांना भोजन दिलं ना मनुष्यानं, याचं कर्माचं फळ जेव्हा येईल तेव्हा तो राजा दुर्गतीला, नरकात जाईल. आता सद्गती कशामुळे झालं? मृत्यूच्या काही क्षणा अगोदर एका उपाशी कुत्र्याला भोजन दिलं तरी, याच्यामुळे सद्गती झाली. लोक म्हणजे कुत्र्याला भोजन दिल्यामुळे सद्गती झाली, देवलोकात गेला, करोडो वर्ष देवलोकात राहील, हे ठीक आहे, पण हजारो लाखो मनुष्यांना भोजन दिल्यामुळे तो दुर्गतीला जाणार, हे कसं काय? बुद्ध म्हणाले, शरीराच्या कर्माचं फळ येत नाही, चित्ताची चेतना काय. त्याने लाखो लोकांना भोजन दिलं ना, अन्नछत्र उघडून. कसं दिलं? अहंकारानं. मी किती दानी, माझ्यासारखा दानी कोण आहे, मी किती उदार, अहंकार, माझं नाव झाला पाहिजे. दुसऱ्या राज्यातले व्यापारी येत होते, त्यांना सांगायचं, अरे तुमच्या राज्यात किती भिकारी आहेत, कसे आहेत, आमच्या राज्यात बघा कोणी पैसे नाही. आपले व्यापारी तिकडे जात होते, त्यांना सांगायचे, याची माझी तारीफ करा तिकडे, नाव प्रसिद्धीसाठी म्हणून त्यांनी केलं. अहंकार, दुर्गतीचे, नरकाचे 4 दरवाजे: क्रोध, लोभ, अहंकार, कामवासना. क्रोध, लोभ, अहंकार, कामवासना, दुर्गतीचे, नरकाचे संस्कार. पण कुत्र्याला दिलं ना शुद्ध चित्तानं. तर शुद्ध चित्ताने जे काम करतात ते सत्कर्म, आणि दूषित चित्ताने जे कर्म करतात दुष्कर्म. उंदराचं पान वाचवण्यासाठी केलं तर सत्कर्म, मांजरीला आहार नाही भेटलं केलं तर दुष्कर्म. शुद्ध चित्ताने जे कर्म करतो ते करा आणि आपलं कल्याण. समजा मी बसची वाटपात थांबलो, उभा टाकलो, रस्त्यावर उभा टाकलो, आणि आजकाल अपघात होत आहेत ना. अचानक रस्त्याने जाणारे एक मोटरसायकल, त्याचा बॅलन्स बिघडलं, ते माझ्या अंगावरून पडला, आणि माझ्या बाजूला पाठीमागे एक सुंदर गोरीपान तरुण मुलगी उभी. गाडी माझ्या अंगावर पडली, मी त्या मुलीच्या अंगावर पडलो, मुलीला स्पर्श झाला. एक उदाहरण. दुसरं उदाहरण, आता बसमध्ये चढलो मी, गर्दी, प्रचंड गर्दी आहे सिटी बसमध्ये, त्या गर्दीमध्ये मुलींना मी टच करतो मुद्दाम. दुसरी घटना. तिसरी घटना, विहिरीमध्ये एखादी मुलगी पडली, पाण्यामध्ये, नदीमध्ये बुडत आहे, मरत आहे, वाचवा ओरडत आहे, पोहता येते, उडी मारून तिला पकडून बाहेर काढलं. तिन्ही प्रकरणात मुलीला माझा स्पर्श आहे. पण पहिल्या प्रकरणात गाडी माझ्या अंगावर पडली, मुलीच्या अंगावर पडलो, मुलगी बाजूला पाठीमागं कधी आली, कधी उभा टाकली मला माहित सुद्धा नाही. चित्त शून्य आहे, शून्य फळ भेटणार. पाप नाही, पुण्य नाही, काहीच नाही, चांगले कर्म नाही, वाईट कोणते कर्म संस्कार नाही बनले, कारण चित्त शून्य आहे. दुसऱ्या घटनेमध्ये गर्दीमध्ये टच करतोय महिलांना मी, म्हणजे काय, चित्तामध्ये वासना जगलेली आहे, म्हणजे दुर्गतीचे, नरकाचे संस्कार बनत आहेत. तिसऱ्या घटनेत तिचं प्राण वाचवण्यासाठी मी उडी म्हणून तिला बाहेर काढलं, हे पुण्यकर्म करत आहे. स्पर्श तर तिने घडेल, पण चित्ताची चेतना काय? तर शुद्ध चित्तानं, पवित्र चित्तानं जे कर्म करतो त्याला सत्कर्म म्हणतात, आणि दूषित चित्तानं जे कर्म करतो त्याला दुष्कर्म म्हणतात. सत्कर्म करा, आयुष्य संपत चालले, उशीर करू नका, मृत्यू केव्हाही असतो, पुढच्या क्षण मृत्यूचा असेल. एक एक क्षण, एक एक क्षण, एक एक दिवस आयुष्य संपत चालले. खूप अभ्यास करा आणि आपलं मनुष्य सार्थक करा. तुम्हा सर्वांचा खूप मंगल हो. तुम्हा सर्वांच्या मनात धम्माबद्दल जी श्रद्धा आहे ते दिवसेंदिवस खूप वाढो. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून तुम्हा सर्वांना निर्वाण लाभो. तुम्हा सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. सा सा सा. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. कॅमेऱ्याच्या समोरच प्रश्न विचारा. कॅमेऱ्याच्या समोरच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या प्रश्न विचारा, सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील याची गॅरंटी नाही. ज्या प्रश्नाचं उत्तर मला माहित आहे त्याचं मिळेल, ज्याचं माहित नाही त्याचं नाही मिळणार. आणि माहित असलं तरी ज्या प्रश्नाचं उत्तर देणं मला योग्य वाटेल त्याचंच उत्तर देईन. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जरी मला माहित असलं तरी पण त्या प्रश्नाचं उत्तर देणं मला योग्य नाही वाटलं त्याचं उत्तर नाही देणार.
तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. काही लोक विपश्यनाला विरोध का करतात? अज्ञानामुळे करतात, त्यांना माहितच नाही. विपश्यना बुद्धाची शिकवणी त्यांना माहितच नाही. कारण खोटा प्रचार खूप चालू ना आपल्या देशात. तसं सांगितलं बुद्धवाणीमध्ये खूप भेसळ झालेले आहे आणि त्यांच्या डोक्यात भरवण्यात आलेला आहे. तो शिकवणारे गोयंका आपल्या जातीचा नाही, त्यांना जात महत्वाची, तो दुसऱ्या जातीचा आहे आणि ते असं तसं जातीतात त्यांच्या डोक्यात भरवण्यात आलेली आहे. त्यांना तेच वाटतं, त्याच अँगलला पाहतात. समजा पांढरी वस्तू आहे, रंगीन चष्मे लावून 5-6 जण बघा, लाल हिरवा निळा पिवळा, तसंच दिसेल लाल हिरवा निळा पिवळा. आणि मनुष्याचा स्वभाव आहे, कोणी असो, हिंदू बौद्ध जैन शीख कोणी असो, मनुष्य एकच गोष्ट अनेक वेळा ऐकली की तेच खरं वाटतं. कोणती पण गोष्ट असो, कोणती पण गोष्ट एकच गोष्ट अनेक वेळा ऐकली की तेच खरं वाटतं. कोणती पण गोष्ट. आता आपले हिंदू बांधव लहानपणापासून गणपती आहे, दुर्गा आहे, विष्णू आहे म्हणतात. त्यांनी पाहिलं का? कधी नाही पाहिलं, पण लहानपणापासून तेच ऐकते वारंवार, मग तेच सत्य असं त्यांना वाटतं. आणि बौद्ध समाजाचे लोक लहानपणापासून गणपती नाही, विष्णू नाही, दुर्गा नाही हेच ऐकलं लहानपणापासून, म्हणून हे लोक गणपती विष्णू दुर्गा नाही म्हणतात. दोघांनी फक्त ऐकलेली गोष्टी, एकच गोष्ट अनेक वेळा ऐकली की तेच खरं वाटतं. तसं त्यांच्या डोक्यात विपश्यना विरोधकांच्या डोक्यात भरवण्यात आलं की त्यामुळे ते तसं वाटतं. उदाहरणार्थ समजा तुमच्या विहारात उद्या एखादा व्यक्ती प्रवचन द्यायला येणार आहे आणि तो खरोखर खूप सज्जन आहे, खूप विद्वान आहे, खूप सज्जन, खूप संत व्यक्ती आहे, महासंत व्यक्ती आहे, खूप सज्जन. पण आज नवीन, तुम्ही त्याला ओळखत नाही, आज पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव ऐकले, आज पहिल्यांदा तुमच्या समोर होते, त्याबद्दल नाव ऐकले, प्रसिद्ध व्यक्ती आहे, खूप विद्वान. पण आज तुम्हाला कोणीतरी सांगितलं, आज उद्या तो येतोय ना, तो बदमाश आहे, ढोंगी आहे, खोटार नाही, असा तसा तुमच्या डोक्यात खूप वाईट भरवलं त्याच्याबद्दल. उद्या तो येईल, तो कितीही चांगलं सांगितलं पण तुम्ही त्याला त्याच नजरेला पाहणार, हे तर वाईट आहे, ढोंगी आहे, ढोंग करतो, चांगलं चांगलं बोलतो पण सगळ्या प्रकारचे दुष्कर्म करतो, आज तुम्हाला आज कोणतरी भरवलं डोक्यात, तुम्ही त्याला त्याच नजरेने पाहणार. किंवा समजा उद्या एखादा वाईट व्यक्ती येणार आहे तुमच्याकडे, प्रसिद्ध आहे पण सगळ्या प्रकारचे वाईट कर्म करणारा, पण आज तुम्हाला कोणी सांगितलं तो येणार आहे ना उद्या, तो खूप मोठा संत व्यक्ती आहे, तो उद्या येणार, तुम्ही त्याची खूप तारीफ करणार, त्याची खूप सेवा करणार, सत्कार करणार. तर आपल्या डोक्यात जे भरवण्यात आलं ते विपश्यना विरोध करतात अज्ञानामुळे. तर विपश्यना हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये विपश्यनाचं वर्णन केलेलं आहे. संपूर्ण बुद्धवाडीमध्ये त्रिपिटकामध्ये विपश्यनाच केलेले आहे. सतीपटन साधना मध्यम निकाय संपूर्ण ग्रंथामध्ये बाबासाहेब स्वतः साधना करत होते. मुंबईच्याच एका विहारात बाबासाहेब राहत होते. त्या विहारात शिलालेख लावलेले भिंतीला, माझ्याकडे फोटो आहे मोबाईलमध्ये, शिलालेख लावलेले. बाबासाहेब आढळून एकदा इथे येऊन वंदना आणि ध्यान साधना करत होते. आणि दीक्षाभूमी नागपूरला ज्या भिक्षूंनी बाबासाहेबला दीक्षा दिली ते भिक्षू सांगत आहेत, त्यांचं पण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये. ते आता मरण पावले 4-5 वर्षापूर्वी. ते बंतीजींनी सांगितलं बाबासाहेबला दीक्षा दिलेल्या भिक्षूंपैकी एक, की दीक्षाभूमीने बाबासाहेबांनी ध्यान साधना केली म्हणून. बाबासाहेब साधना करत होते, बाबासाहेब स्वतः साधना करत होते, याचे पुरावे आहेत. तर विपश्यना हीच बुद्धाची शिकवण आहे. जे लोक विरोध करतात अज्ञानामुळे विरोध करतात, त्यांना म्हणायचं जातीमुळे, तो गोयंका आपल्या जातीचा नाही, बुद्ध पण आपल्या जातीचा नाही. आजपर्यंत करोडो बुद्ध झाले, सगळे बुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय परिवार धर्म. आणि गौतम बुद्ध सुद्धा क्षत्रिय परिवार धर्मले, पण गौतम बुद्ध जेव्हा बुद्धिस्ट झाले तेव्हा ते ब्राह्मण युवकच होते. तर अज्ञानामुळे करतात. तर तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही, आपण विपश्यना साधना करायचं, आपलं मानसिक जीवन सार्थक करून घ्यायचं. आणि विपश्यना साधना कोणतं, नकली विपश्यना केंद्र भरपूर आहेत, जिथे गोयंका गुरुच्या वाणीमध्ये धम्म शिकवला जातं, तिथे विपश्यना साधना करायचं, आपलं कल्याण करून घ्यायचं. आणखी काही प्रश्न? ठीक आहे. भविष्यात काही प्रश्न आठवले तरी मला व्हॉट्सअपला पाठवू शकता, मी व्हॉट्सअपला त्याचं उत्तर तुम्हाला देईन. आणि ज्यांना कोणाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय तर माझा आपला नंबर द्या, तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो. तिकडे एक प्रश्न आहे, विचारा, मला ऐकू येते, जवळून विचारा. निर्वाण म्हणजे मृत्यू वाटतो काही लोकांना. निर्वाण वेगळं, मृत्यू वेगळं. निर्वाणाचे 3 अवस्था, निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण. निर्वाणाचे श्रोतापन, सगामी, अनागामी, अनंत. निर्वाण जिवंतपणे प्राप्त होत असते, जिवंतपणे. निर्वाण कुठे आहे, शरीर आणि चित्ताच्या पलीकडे. निर्वाणाचे 4 अवस्था, श्रोतापन, सगामी, अनागामी, अनंत. निर्वाण अवस्था ही जिवंतपणे प्राप्त होत असते. सिद्धार्थ गौतमला निर्वाण कधी प्राप्त झालं, वयाच्या 35व्या वर्षी. 29 वर्षी घरत्याग केलं, 35व्या वर्षी त्यांना निर्वाण प्राप्त झालं. आणि प्राण सोडले 80व्या वर्षी. तर निर्वाण श्रोतापन अवस्था प्राप्त झाली, निर्वाणाची पहिली अवस्था प्राप्त झाली, शब्दागामी निर्वाणाची 2री अवस्था, अनागामी निर्वाणाची 3री अवस्था, अनंत म्हणजे पूर्ण निर्वाण त्याला प्राप्त झालं. निर्वाण हे जिवंतपणे प्राप्त होत असते. शरीर आणि चित्ताच्या पलीकडे अवस्था, जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो, त्याला निर्वाण म्हणतात. राग, द्वेष, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्यामध्ये विकार नष्ट होत आहे.
एका विशिष्ट स्तरापर्यंत नष्ट झाले. दुर्गतीला ज्यामुळे जन्म होतो ते सगळे कर्मसंस्कार नष्ट झाले, त्याला श्रोतापन्न म्हणतात. निर्वाण म्हणजे पहिली अवस्था, ज्यामुळे दुर्गतीत जन्म होणार ते सगळे संस्कार नष्ट झाले. आता तो व्यक्ती दुर्गतीला नरकात पोहोचला जाऊ शकत नाही, मनुष्यलोक, देवलोक, ब्रह्मलोक इथेच जन्म होईल, त्याला श्रोतापन्न म्हणतात. पुन्हा साधना करत करत एक अवस्था अशी होती की ज्यामुळे मनुष्यलोकात जन्म होणार ते पण सगळे कर्मसंस्कार नष्ट झाले. आता मनुष्यलोकात जन्म होऊ शकत नाही, फक्त देवलोक किंवा ब्रह्मलोकात जन्म होऊ शकतो, त्याला सगदागामी म्हणतात. पुन्हा साधना करत 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 एक अवस्था अशी येते की ज्यामुळे देवलोकात जन्म होणार ते पण कर्मसंस्कार नष्ट झाले. आता देवलोकात जन्म होऊ शकत नाही, फक्त ब्रह्मलोकात जन्म होईल, त्याला अनागामी म्हणतात. पुन्हा साधना करत करत एक अवस्था अशी होती की ज्यामुळे ब्रह्मलोकात जन्म होणार ते पण कर्मसंस्कार संपले. आता एकही कर्मसंस्कार शिल्लक नाही, त्याला अरहंत म्हणतात. तरी निर्वाणिक अवस्था जिवंतपणे प्राप्त होत असते आणि हे निर्वाण अवस्था जिवंतपणे प्राप्त होत असते. आणि परिनिर्वाण म्हणजे अरहंत अवस्था प्राप्त झालेला व्यक्ती जेव्हा प्राण सोडतो त्याला परिनिर्वाण म्हणतात. आणि सम्यक संबुद्ध जेव्हा प्राण सोडतात त्यांना महापरिनिर्वाण म्हणतात. तर निर्वाण हे जिवंतपणे प्राप्त होत असते, निर्वाणाचा मृत्यूचा काही संबंध नाही. आज अनेक जण कोणाचा मृत्यू झाला की निर्वाण प्राप्त झाला म्हणतात. नाही, निर्वाण प्राप्त झाला तुम्ही कसं ओळखले? त्या व्यक्तीला निर्वाण प्राप्त झाला. मृत्यू म्हणजे शरीर गेला नष्ट झाला, मृत्यू आपल्याला माहिती. निर्वाण म्हणजे शरीर आणि चित्ताच्या पलीकडची अवस्था, कमीत कमी श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झालं. ज्याला निर्वाण प्राप्त झालं तोच समजू शकतो की मला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली, म्हणून तोच समजू शकतो. तर निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे, निर्वाण हे जीवनपणे प्राप्त होत असते. दोन्ही नाही. परिनिर्वाण हा शब्द अरंत व्यक्ती प्राण सोडतो त्यांना परिनिर्वाण म्हणतात. अरंत व्यक्ती प्राण सोडतो त्यांना परिनिर्वाण, आणि सम्यक संबुद्ध प्राण सोडतात त्यांना महापरिनिर्वाण. तर बाबासाहेब अरंत नाही झाले, आणखी सम्यक संबुद्धपणे अरंतपणे, त्यांना परिनिर्वाण सुद्धा नाही, महापरिनिर्वाण शब्द सुद्धा नाही. अनेक जण महापरिनिर्वाण शब्द वापरतात पण ते बुद्धाची जी शिकवण आहे त्यानुसार नाही. तर यांना महाप्रयाण हा शब्द वापरतात. बाबासाहेबांसाठी महाप्रयाण हा शब्द वापरतात. अनेक जण महाप्रयाण शब्दाला पण विरोध करतात, ते करतात, पण बुद्धामध्ये, बुद्धाच्या त्रिपिटकामध्ये पहा, महापरिनिर्वाण हा शब्द सम्यक संबुद्धांच्या प्राण त्यागाला महापरिनिर्वाण आहे, आणि अरंत व्यक्ती प्राण सोडतो त्याला परिनिर्वाण आहे. पाणी आमच्याकडे म्हणजे मुंबईचा अशी प्रथा आहे की कोण मागतो मरतो ना त्याच्यानंतर कार्य केलं जातं, एक पाणी सोडलं जातं, जलदान केलं जातं. तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? ते पाणी सोडलं जातं, त्यात दोष पण काही नाही, पण मुख्य म्हणजे आपण मंगल मैत्री करायचं. जे कोणी मरण पावतात त्यांना पुण्यानुमोदन म्हणतात, त्याला श्राद्ध पक्ष नाही म्हणजे पुण्यानुमोदन म्हणायचं. आणि मृत व्यक्तीबद्दल आपण कुठलेही सत्कर्म करून या सत्कर्माचं पुण्य त्यांना प्राप्त अशी मंगल कामना करायची, तर त्यांना प्राप्त होते. समजा आपले कोणी मरण पावले नातेवाईक आणि तुम्ही इकडे हजारो भिक्षूंना जरी भोजन दिलं किंवा कोणतेही सत्कर्म केलं, पण संकल्प नाही केलं की ह्या सत्कर्माचं पुण्य माझे जे मरण पावले आई वडील किंवा जे कोणी मरण पावले त्यांना प्राप्त, संकल्प नाही केला ते पुण्य त्यांना प्राप्त होणार नाही. संकल्प करावतो की जे भिक्षूंना भोजन दिलं, पाणीदान दिलं, जे काही सत्कर्म तुम्ही केलं, हे जे सत्कर्म केलं या सत्कर्माचं पुण्य माझे जे मरण पावलेले नातेवाईक आहेत त्यांना प्राप्त हो, असा संकल्प करायचा, तरच त्यांना प्राप्त होते. हे जास्त आवश्यक आहे. पाणी सोडणं ते चुकीचं पण नाही आणि ते करायलाच पाहिजे असं पण नाही, पण अनेक जण करतात. आणि आता मित्र ऐकून नाही, पण विदेशामध्ये पण करतात, भारतामध्ये पण करतात. तर कोण्या गोष्टीला आसक्ती नको, कोण्या गोष्टीबद्दल द्वेष पण नको, तर त्या सत्कर्म करून ते सत्कर्माचं पुण्य त्यांना प्राप्त हो असं संकल्प करणं हे जास्त आवश्यक आहे. आणि पाणी सोडताना काय म्हणतात, यथा वारी वाहा पुरा परी पोरींचे सागरम, हे गाथा म्हणतात. त्याचा अर्थ काय? पाणी सोडत जसं पाणी वरून खाली वाहत आहे, नद्याचं वरून पाणी पडतं पावसाचं, नदी पण समुद्रात हे पाणी वाहत आहे, तसंच मी करतो सत्कर्माचं पुण्य त्यांना प्राप्त असं म्हणत पाणी सोड. म्हणजे जसे पाणी वरून खाली वाहत आहे त्याचप्रमाणे मी करतो सत्कर्माचं पुण्य त्यांना प्राप्त. तर पाणी ते जलदान विधी करतात, त्यात दोष काहीच नाही आणि ते करायलाच पाहिजे असं कंपल्सरी पण नाही. तर पण संकल्प करणं अत्यावश्यक आहे की मी जे सत्कर्म करत आहे या सत्कर्माचं पुण्य जे मरण पावले त्यांना प्राप्त हो, हे करणं अत्यंत आवश्यक. संकल्प जर तुम्ही नाही केलं, तुम्ही कोणतेही काही करा त्यांना ते प्राप्त होते. संकल्प करणं आवश्यक आहे. मी जे सत्कर्म केलं, भिक्खू शंकरा भोजन दिलं, जे काही केलं, हे पुण्य जे मरण पावले त्यांना प्राप्त हो, हा संकल्प करणं आवश्यक आहे. आपण परिश्रम करतो ना त्यावेळेस आपण जागा देतो, जागा देतो त्यावेळेस जागा देणं आवश्यक आहे की आवश्यक नाही? परित्राण केल्यानंतर
दोरे बांधले जातात किंवा दिले जातात हे योग्य की बरोबर आहे? भगवान बुद्धांच्या काळात धागे बांधलेले नाहीयेत. भगवान बुद्धांनी कोणाला धागे बांधलेले नाहीयेत. माझा जेवढा अभ्यास झाला, जेवढे पुस्तक वाचले बुद्धवाणी, भगवान बुद्धांनी कोणाला धागे बांधलेले नाहीयेत. बुद्धाच्या काळामध्ये जेवढे अरंत भिक्षू होते त्यांनी पण कोणाला धागे बांधलेले नाहीयेत. त्याच्या काही वर्षानंतर सम्राट अशोकांनी ही विद्या विदेशात पाठवली अनेक देशामध्ये. तेव्हा विदेशी लोकांनी धागा बांधायला सुरुवात केली. आणि एका फोटोमध्ये असं पण पाहतो की बाबासाहेबांनी पण धागा बांधून घेतलेला आहे. हे पण फोटो आपण तुम्ही पाहिला असला, अनेक जण माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे, ते धागा बांधतात. तर धागा बांधणं न बांधणं 22 प्रतिज्ञामध्ये जे सांगितलं बाबा ते महत्वाचे. बाकी तुम्ही हे करा ते करा, धागा बांधा नका बांधू, काही होणार आहे. समजा उदाहरणार्थ समजा कोणी आजारी आहे, इलाज उपचार नका करू, धाग्या बांधा, तर रोग कमी होणार आहे का? इलाज उपचार करणं आवश्यक आहे. मुलगा परीक्षेत बसणार, अभ्यास नको करू, फक्त धागा बांधा, तो परीक्षेत पास होणार आहे का? अभ्यास करणं आवश्यक आहे. तर माझ्यासमोर अनेक जण धागा बांधा म्हणून येतात. मी त्यांना म्हणतो धम्माचा अभ्यास करणं ते जास्त आवश्यक आहे. आणि तो धम्माचा थोडा जरी अभ्यास करत असेल आणि काटेकोरपणे शिलाचं पालन करतो, प्रॉमिस करत असेल, तर धागा बांधतो. मी धागा नाही बांधतो, मी आजपर्यंत धागा नाही बांधतो. 100 कोणी आग्रह करायचा धागा बांधा म्हणून, संपूर्ण धम्माचा अभ्यास जर खूप चांगले कमीत कमी 5 शिलाचं काटेकोरपणे पालन करेन तुम्हाला प्रॉमिस करा, तर मी धागा बांधतो, नाही बांधतो. तर धागा बांधणं हे आवश्यक अनिवार्य नाहीये. धम्माचा अभ्यास करणं आवश्यक अनिवार्य आहे. आणि बुद्धाच्या काळात धागा बांधलेला नव्हतं, तुम्हाला सांगितलं. हे विदेशात धम्म गेला सम्राट अशोकाचं पाठवलं तेव्हा विदेशी लोकांनी सुरू केलेले. तर धागा बांधणं काही आवश्यक अनिवार्य नाहीये. पुढे बांधतात, पण धम्माचा अभ्यास करणं जास्त आवश्यक आहे. आणखी काही प्रश्न? बरोबर. सुरुवात जेव्हा आली शील समाधी प्रज्ञा 3 आहे, पण आर्य अष्टांगीमध्ये जेव्हा सुरुवात होते तर ती प्रज्ञेने का होती, समाधीने का होती? समाधी सर्वात जास्त आवश्यक. अष्टांगमध्ये 8ही अंग महत्वाचे आहेत. सर्वात जास्त महत्वाचं समाधिठी. आणि समाधिठी ती सुरुवात ह्याच्यामुळे होतं समाधिठीपासून की जुन्या साधकांसाठी समाधिठी पण सुरुवात आहे, नव्या साधकांसाठी समावाचा पण सुरुवात आहे. पण जुन्या साधकांसाठी समाधिठी. आणि समाधिठी फक्त समाधिठी नाही, प्रत्येकासोबत समाधिठी पाहिजे. सम्मा वाचासोबतही समाधिठी पाहिजे, सम्मा कम्मंतोसोबतही समाधिठी पाहिजे, सम्मा व्यायामासोबतही समाधिठी पाहिजे, सम्मा वाचासोबतही समाधिठी पाहिजे, बाकीच्या 7 अंगासोबत सुद्धा समाधिठी पाहिजे. तरच ते खऱ्या अर्थानं अष्टांगी मार्ग होईल. सम्मा वाचा करताना समाधिठी नसेल ते सम्मा वाचा फक्त वरवरती सम्मा वाचा झाली. सम्मा वाचा सम्मा प्रत्येक अष्टांगमध्ये 8ही अंगासोबत समाधिठी तर आहेच, बाकीच्या 7 अंगासोबत सुद्धा समाधिठी प्रत्येकासोबत पाहिजे. सम्मा वाचा सोबत, सम्मा कमंत सोबत, सम्मा आजीव सोबत, प्रत्येकासोबत समाधिठी पाहिजे. अत्यंत आवश्यक आहे. समाधिठी सोबत नंतर ते अंग पूर्ण होतच नाही. समाधिठी सर्वात जास्त महत्व आहे. समाधिठी म्हणजेच धम्म. समाधिठी म्हणजे धम्माचं अनुभूतीजन्य ज्ञान. धम्माचं अनुभूतीजन्य ज्ञान. शील, समाधी, प्रज्ञा. शीलामध्ये 3, समाधीमध्ये 3 आणि प्रज्ञामध्ये 2 येतात. तर समाधी ते प्रत्येकासोबत असलं तरच ते धम्म आहे.